आमचे मित्र, चळवळीतले सहकारी आणि गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करणारे ॲडव्होकेट अमोलजी सातकर साहेब आणि त्यांच्या पत्नी वनिता सातकर खऱ्या अर्थानं निकालाच्या मानकरी त्या ठरलेल्या आहेत आणि कार्य आमच्या अमोलजींचं आहेच. त्यांच्या या निवडीबद्दल मी हार्दिक असं अभिनंदन करायला आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या संघर्षाला सलाम करायला आम्ही इथं आलेलो आहोत. कारण बारामती म्हटलं की महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्यांची बारामती. बारामतीकरांच्या विरोधामध्ये उभं राहायचं, अर्ज भरायचा, परत तो अर्ज टिकवायचा, पुन्हा प्रचार करायचा, निवडणुकीला सामोरं जायचं, पैसा, धनसत्ता, यंत्रणा या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना परत सत्ताधाऱ्यांचं मान अपमान सहन करायचाच. पण आपण ज्या लोकांसाठी प्रयत्न करतो तिकडून सुद्धा पहिल्यांदा आपल्याला अडचणी येतात, स्पीड ब्रेकर येतात. या सगळ्यावरती मात करून अमोलजी तुम्ही ही जी विजयश्री खेचून आणलेली आहे, तुमचे जेवढे म्हणून सहकारी आहेत, तुमच्या पाठीशी उभं राहणारे, तुमच्याबरोबर रस्त्यावर उतरणारे, तुम्हाला सपोर्ट करणारे सगळे म्हणजे अगदी आपले जमदाडे साहेबांपासून सगळ्यांचे तन्मन धनाने या सगळ्या लोकांनी तुम्ही तो विजय खेचून आणलेला आहे. मला बारामतीकरांचं या 4-5 लोकांचं विशेष अभिनंदन करायचं आहे बनकर साहेब. कारण बारामतीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सावलीला जाऊन मांडवली करून निवडणुकीला सामोरं जाणारे अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत. पण स्वाभिमानानं लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे एक जवळजवळ 10-12 जण लढलेत. तसे चांगल्या पद्धतीनं लढलेले आहेत. 5-6 जणांचा पराभव मला वाटतं 100-150 मताच्या फरकानं झालेला आहे. आत्ता 4-5 जण निवडून आलेले आहेत आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं मी पण बारामतीमध्ये आलो होतो. बारामतीमध्ये त्या आमचे सहकारी काळूराम चौधरी त्यांच्या मुलीच्या प्रचाराचा नारळ फोडायला बी आलो होतो, पदयात्रेला आलो होतो आणि सांगता सभेला पण आलो होतो. खऱ्या अर्थानं तुम्ही लोकशाही वाचवलेली आहे. विरोधकांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे, ज्या म्हणून बारामती परिसरामधल्या, गावगाड्यामधल्या, शहरातल्या लोकांनी ज्यांनी खरं विरोध करायला, लढायला हवं होतं, ती माणसं कुठंतरी लढताना दिसून आली नाहीत. पण जी पोरं चळवळीतली, संघर्षातली, कुठलीही पार्श्वभूमी नाही, कुठला पैसा नाही, कुठली यंत्रणा नाही, हिंमत आणायची कुठून? फक्त चळवळीतला कार्यकर्ताच हे करू शकतो आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. बारामतीमध्ये जर असे तुम्ही विजयश्री होणार. खरं तर निवडणुका झाल्यानंतर चोपडे साहेब मी एवढ्या लोकांना कॉल करायचो, टकले साहेब, आमचे बापूराव आणि सूरज खोमणे यांना फोन करायचो, नक्की काय होईल बरं, काय होईल बरं? निवडणूक तर झाली, निवडून येतील, अहो निवडून येतील. अरे कसे काय निवडून येतील? म्हणजे अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे. मला सांगायचं कारण हे आहे की अरे दादा, अर्थसत्ता, परत राजकारण, पिढ्यांचं राजकारण, आणि ते सगळे एकत्र लढलेत. सगळी त्यांची मिलीभगत होती, नुरा कुस्ती होती. आणि आले का रोहित पवार? आले होते का प्रचाराला? नाही आले. सुप्रियाताईंनी घेतली का सभा? हे सगळे एक आहे. तुम्हाला आम्हाला बोलवण्याचा हा प्रोग्राम आहे, पद्धतशीर प्रोग्राम आहे. तुम्ही लोकशाही जिवंत खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये ठेवलेली आहे. हेच जर आम्हाला थोडंसं अगोदर एवढा कॉन्फिडन्स तुम्ही देऊ शकला असता तर आपलं पॅनल सुद्धा लागलं असतं बारामतीमध्ये. आणि बारामतीमध्ये जर पॅनल लागलं असतं तर आपण अर्ध्या जागा जिंकल्या असत्या. मी आजच्या निकालावरून सांगतोय. कारण काळूराम चौधरीला 2 नंबरची मतं पडलेत. 2 नंबरचं मतदान घेणं, अरे कुठली यंत्रणा नाही, पैसा नाही, प्रचार नाही, सभा नाही, कुठलं हेलिकॉप्टर उतरलं नाही, कुठल्या गाड्या आल्या नाहीत, कुठली यंत्रणा लागली नाही, तरी सुद्धा त्यांच्या हिमतीला एवढी दाद मिळत असेल तर आपण थोडंसं संयोजनामध्ये बरं चला ठीक आहे. आता बारामतीची नगर परिषदेची निवडणूक संपलेली आहे, पण बारामती परिसरामधल्या, बारामती जिल्ह्यामधल्या, बारामती तालुके, आजूबाजूचे तालुके, इथं आपण पंचायत राज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला, वाघमोडे साहेब, आपण चळवळीत काम करणारी माणसं आहोत. आपण जर लढलो प्रामाणिकपणानं तर जनता तुम्हाला गुलाल लावते. हे सूत्र ध्यानामध्ये ठेवा. त्यामुळं आणि लोकशाही आहे, इथं मताला प्रत्येकाचा अधिकार दिलेला आहे. आपण लढत नाही, कसं होईल, पैसे आहेत का आपल्याकडे? अरे आपण लढायचं असतंय, मग आपण कशासाठी चळवळ करतो? आणि पैसेच कमवायचे तर मग एखादा उद्योग व्यवसाय करायचा ना. आपण जर सामाजिक प्रश्नावर अहोरात्र काम करत असू, झटत असू, आपला हेतू शुद्ध असेल, तुम्ही कुणाला घाबरणारे नसाल तर जनता तुम्हाला निवडून देते. हे या बारामतीमधल्या अमोलजी सातकर म्हणजे मॅडम वनिता सातकर यांच्या विजयानं, काळूरामजींच्या कन्येच्या विजयानं, पोटे साहेबांच्या विजयानं, अजून इंगोलेंच्या विजयानं, बनकरांच्या विजयानं दाखवून दिलेलं आहे.
तुम्हाला आता बोलता बोलता तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो थोडंसं. मागच्या 6-7 वर्षापासून लोकल बॉडीच्या निवडणुका होत नव्हत्या. तुमच्या ओबीसी आरक्षणाशिवाय जवळजवळ 40 ते 50 नगर परिषदामध्ये निवडणुका झाल्या, पण आम्हाला भुजबळ साहेब सांगायचे, अरे आपण जर रस्त्यावर नाही उतरलो तर ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला भांडावं लागेल, सत्ताधाऱ्यांबरोबर भांडावं लागेल. आम्ही भांडत राहिलो. योगायोगानं सत्ताधाऱ्यांना पण भीती होती ओबीसींची, सत्ताधाऱ्यांना भीती होतीच, न्यायव्यवस्थेकडून पण आपलं आरक्षण सस्टेन झालं. काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे, ती केस अजून आपल्याला लढायची आहे. पण हे सगळे वातावरण गेल्या 2-4 वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नव्हत्या. आणि परत निवडणुका होत असताना सत्ताधाऱ्यांची एवढी मोठी ताकद, यंत्रणा, ही एवढं सगळं असताना तुम्ही खऱ्या अर्थानं जो विजय मिळवला, तुमचं असं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि जी लोक इथं सत्काराला आलेत, भले 100 असो 200 असो, ही माणसं मोठ्या ताकदीची माणसं आहेत. एवढ्या लोकांनी जरी मनावर घेतलं तरी पंचायती जिल्हा परिषदा निवडून आणू शकता. मी लिहून देतो, बॉन्ड पेपरवर लिहून देतो, की तुम्ही विन होऊ शकता. कोणाचा किती पैसा येऊ द्या. अरे एवढे आपण 500, 1000, 2000, 5000ला मतं विकणे एवढे आपण काय उपाशी राहिलोय का? आता काय आपल्याला कपडे मिळत नाहीत? बरं असं काय मिळणार आहेत? एकदाच मिळतात आणि 5 वर्ष येत नाहीत पुन्हा. आणि 500, 1000, 2000ला जर मत विकून आपल्या पुढच्या पिढ्यांचं, आपलं भवितव्य जर कुणाला आपण गहाण टाकत असू, आपण आता विचार केला पाहिजे. आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. आपण आता मान, सन्मान, इज्जत, अधिकार, स्वाभिमानासाठी लढलं पाहिजे. बारामतीमध्ये जर एवढी इथं बसले तेवढ्या माणसांनी जर ठरवलं तरी पंचायत समिती जिल्हा परिषदेला आपण क्रांतिकारी निर्णय बारामतीमध्ये देऊ शकतो.